नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 24 या कलम 24च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS मधील कलम 24 हे मानसिकरित्या अस्वस्थ किंवा विकृत सचित्त असलेल्या व्यक्तींच्या गुन्हेगारी जबाबदारीबद्दल आहे. कायद्याच्या भाषेत याला इन्सॅनिटी डिफेन्स म्हणतात. काय म्हटलेलं आहे? तर कलम 24 हे मानसिकरित्या अस्वस्थ किंवा विकृत चित्त असलेल्या व्यक्तींच्या गुन्हेगारी जबाबदारीबद्दल आहे. कायद्याच्या भाषेत त्याला इन्सॅनिटी डिफेन्स म्हणतात. कलमाचे नाव विकृत चित्त व्यक्तीची कृती, ॲक्ट ऑफ अ पर्सन ऑफ अनसाऊंड माइंड. विकृत चित्त असलेल्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही, जर ती गोष्ट करताना मानसिक अस्वास्थ्यामुळे ती व्यक्ती त्या कृत्याचे स्वरूप समजण्यास किंवा आपण जे काही करत आहोत ते चुकीचे आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास असमर्थ असेल. काय म्हटलेलं आहे? विकृत चित्त असलेल्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा ठरत नाही, जर ती गोष्ट करताना मानसिक अस्वास्थ्यामुळे ती व्यक्ती त्या कृत्याचे स्वरूप समजण्यास किंवा आपण जे काही करत आहोत ते चुकीचे आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास असमर्थ असेल. सोप्या शब्दात समजून घ्या. फौजदारी कायद्याचा मुख्य नियम असा आहे की शिक्षा होण्यासाठी व्यक्तीकडे दोषी मेन्स रिया असणे आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती मानसिक आजारामुळे हेच समजू शकत नसेल की ती काय करत आहे, तर तिला गुन्हेगार ठरवले जात नाही. महत्त्वाच्या अटी काय आहेत? यासाठी महत्त्वाच्या अटी काय आहेत? व्यक्त विकृत चित्त अनसाऊंड माइंड असावी. हे अस्वास्थ्य गुन्हा घडताना असायला हवं. हे अनसाऊंड माइंड किंवा विकृत चित्ती हे अस्वास्थ्य गुन्हा घडताना असायला हवं. त्याला कृत्याचे स्वरूप किंवा कायद्याविरुद्ध असल्याचे ज्ञान नसावे. ते ह्या तीन अटी गरजेच्या आहेत. उदाहरण घेऊया. हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याला भ्रमाणामध्ये डिल्युजनमध्ये असे वाटते की समोरचा माणूस शैतान आहे आणि त्याला मारले तर जग वाचेल, तर तो त्या माणसाची हत्या करतो. येथे ला हत्येचे स्वरूप किंवा ते बेकायदेशीर आहे हे कळत नाही आहे, म्हणून त्याला कलम 24चा लाभ मिळेल. काय म्हटलेलं आहे? हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याला भ्रमामध्ये म्हणजे डिल्युजनमध्ये असे वाटते की समोरचा व्यक्ती हा शैतान आहे आणि त्याला मारले तर जग वाचेल. तो त्या माणसाची हत्या करतो. येथे ला हत्येचे स्वरूप आणि किंवा ते बेकायदेशीर आहे हे कळत नाही आहे, म्हणून त्याला कलम 24चा लाभ मिळेल. त्या गुन्हा ठरणार नाही. हे कलम का अस्तित्वात आले? एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्यामागे तिला तिच्या चुकीची जाणीव करून देणे हा उद्देश असतो. जर व्यक्तीची बुद्धीच काम करत नसेल तर तिला शिक्षा देणे म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला शिक्षा देण्यासारखे आहे. मानवी हक्क आणि नैतिकतेच्या आधारावर आजारी व्यक्तीला तुरुंगाऐवजी उपचाराची गरज असते, म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? नैतिक न्याय. ज्याला स्वतःच्या कृत्यांवर नियंत्रण नाही त्याला जबाबदार न धरणे. उपचारांवर भर. गुन्हेगाराला तुरुंगाऐवजी मनोरुग्णालयात असेलमध्ये पाठवणे. बचावाचे साधन. खऱ्या मानसिक रुग्णांचे कायदेशीर संरक्षण करणे. लॅटिन मॅगझिन कोणती आहे या कलमाला संबंधित? हे कलम फोरिशियस फोरोरे सुओपोनिटर या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ वेड्या माणसाला त्याच्या वेडेपणानेच शिक्षा मिळालेली असते. त्याला वेगळ्या कायदेशीर शिक्षेची गरज नसते. तसेच नॉन कॉम्पोस मेंटिस ज्याचे मनावर नियंत्रण नाही याचा अर्थ होतो. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. हे कलम बचावासाठी आहे. जर न्यायालयाने आरोपीला विकृतचित्त मान्य केलं तर परिणाम काय? त्याची निर्दोष सुटका केली जाते, पण त्याला समाजात मोकळे सोडले जात नाही. त्याला सुरक्षित कोठडीत सेफ कस्टडी किंवा मनोरुग्णालयात ठेवण्याचे आदेश दिले जातात. दंडात्मक उपाय. जर एखाद्याने वेडेपणाचे ढोंग केले तर वैद्यकीय तपासणीत ते उघड झाल्यास त्याला मूळ गुन्ह्यानुसार कठोर शिक्षा होते. न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय. हे कलम मॅकनॉटन नियम यावर आधारित आहे. खटला विरुद्ध मॅकनॉटन 1843 मधला हा खटला आहे. या खटल्याने जगभरातील वेडेपणाच्या बचावाचे नियम ठरवून दिले. सुरेंद्र मिश्रा विरुद्ध झारखंड राज्य. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की वैद्यकीय वेडेपणा मेडिकल इन्सॅनिटी आणि कायदेशीर वेडेपणा लीगल इन्सॅनिटी यात फरक आहे. केवळ मानसिक आजार असणे पुरेसे नाही, तर त्या
आजारामुळे कृत्याचे ज्ञान नसणे सिद्ध करावे लागते. तेही काही महत्त्वाचे खटले आहेत, प्रकरणं आहेत. संबंधित या कलमासंबंधित असलेल्या सांविधानिक कलमे आणि इतर कायदे. संविधान अनुच्छेद 21, संविधानातील अनुच्छेद 21, जगण्याचा अधिकार, यात सन्मानाने जगणे आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे समाविष्ट आहे. मानसिक आरोग्य सेवा कायदा, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017 हा कायदा मानसिक रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करतो. BNSS कायद्यामधील कलम 367 आणि 379 हे कलम आहेत. मानसिक अस्वस्थ असलेल्या आरोपींवरील खटल्याची विशेष प्रक्रिया या कलमामध्ये आहे. कलमाची समीक्षा. कलम 24 हे मानवतावादी आहे, पण ते सिद्ध करणे अत्यंत कठीण असते. पुराव्याचा भार, बर्डन ऑफ प्रूफ हा आरोपीवर असतो. अनेकदा सराईत गुन्हेगार याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. तसेच भारतात मानसिक आरोग्याबद्दलची सामाजिक जाण कमी असल्याने खऱ्या रुग्णांना हा बचाव मिळवणं कठीण जाते. निष्कर्ष काय काढता येईल? कलम 24 हे सुनिश्चित करते की कायदा हा केवळ कृत्याचा विचार करत नाही, तर कर्त्याच्या मानसिक स्थितीचाही विचार करतो. हे कलम न्याय आणि करुणा यांचा संगम आहे, जे मानसिक रुग्णांना गुन्हेगार न मानता रुग्ण म्हणून वागवण्यास भाग पाडते. तर मित्र, आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 24च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.